आज आपल्या लेक्चरचं टॉपिक आहे फाईल एक्सटेन्शन्स. कॉम्प्युटरमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स वापरल्या जातात, प्रत्येक फाईलला एक एक्सटेन्शन असतं. म्हणजे प्रत्येक फाईलच्या नंतर डॉट असतो आणि त्या डॉट नंतर जो काही सेक्शन येतो, त्या सेक्शनवरनं ओळखायचं किंवा ते डॉटच्या नंतर जे शब्द येतात, त्या कोडवरनं लक्षात घ्यायचं, की ती कुठल्या प्रकारची फाईल असते. तेच आपल्याला ह्या सेक्शनमध्ये बघायचं फाईल एक्सटेन्शन्स म्हणजे काय? तर फाईल एक्सटेन्शन म्हणजे ती कोणत्या प्रकारची फाईल आहे, हे त्या फाईल एक्सटेन्शनवरनं समजतं. आणि हे एक्सटेन्शन कसं समजतं, तर फाईलच्या शेवटी जो डॉट नंतरचा भाग असतो त्याला फाईल एक्सटेन्शन म्हणतात. जसं आपल्या एका इंटरनेटच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे .org, www.mkcell.org, www.flipkart.com. तर जे शेवटी जे डॉट नंतरचा जो हे आहे त्याला ते तिथे डोमेन कोड्स म्हणतात आणि इथे फाईलला जे असतात डॉट नंतरचा त्याला फाईल एक्सटेन्शन असं म्हणतात. मग ह्या फाईल संगणक ओळखतो कसं? तर ते डॉट नंतर जे नावं येतात, जे 3 अक्षरं येतात. .txt असेल, .jpg फाईल असेल, .mp3 फाईल असेल. मग ह्यावरनं समजतं, की त्या सॉफ्टवेअरला ही कुठल्या प्रकारची फाईल आहे आणि मग तो सॉफ्टवेअर बरोबर ती फाईल आपल्याला ओपन करून देतो आणि आपल्यालाही समजायला ते सोपं जातं. कशावरून? तर एक्सटेन्शननुसार. आपण एखादी फोटोजची फाईल ओपन केली, की बरोबर वर्ड आपला कॉम्प्युटर काय करतो, बरोबर ती फाईल पेंटमधून ओपन करून देईल किंवा एखाद्या गॅलरीमधून ओपन करून देईल. पण हेच आपण एखादी Wordची फाईल असेल, तर ती बरोबर Wordमध्येच ओपन करतो. Photoshopमध्ये ओपन करत नाही किंवा Wordची फाईल PowerPointमध्ये ओपन करत नाही. तर तोही ऑटोमॅटिक तो एक्सटेन्शन ओळखतो आणि ती फाईल त्याच प्रकारच्या याच्यातून आपल्याला ओपन करून देतो. मग हे समजतं कशावरनं? तर एक्सटेन्शन. आपण प्रत्येक फाईलची आज एक्सटेन्शन बघूयात. त्याआधी थोडीशी परत माहिती बघूयात एक्सटेन्शनची. तर ह्या एक्सटेन्शन चं महत्त्वाचं पॉइंट्स म्हणजे फाईलचा प्रकार लक्षात येतो. कुठल्या प्रकारची फाईल आहे? डॉक्युमेंटची फाईल आहे का? ती फोटो फाईल आहे का? ऑडिओ फाईल आहे का? व्हिडिओ फाईल आहे? हे व्यवस्थित आपल्याला स्पष्टरित्या समजतं. सॉफ्टवेअर निवडायला पण मदत होते. ह्या एक्सटेन्शनमधून फाईल उघडण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? आत्ताच सांगितल्याप्रमाणे Word, Photoshop, VLC प्लेअर असेच बरेच वेगवेगळे प्रकार असतात. काही उदाहरणं आपण बघूयात. फोटो फाईलसाठी JPG, PNG, .zip अशा असतात. डॉक्युमेंट PDF स्वरूपात असतील, Wordच्या स्वरूपात असतील, टेक्स्ट डॉक्युमेंटच्या स्वरूपात असतील, काही ऑडिओ फाईल असतात, की काही व्हिडिओ फाईल असतात. मग हे प्रत्येक एक्सटेन्शन आहे. एक लेबल पण म्हणता येईल किंवा एक हे पण म्हणता येईल आपल्याला फाईल ओळखण्याचा प्रकार पण म्हणता येईल. येथे आपण एक फाईलचा एक्सटेन्शनचा प्रकार बघूयात. मी सगळ्यात पहिलं मोस्टली वापरलं जाणारं पासून सुरुवात करूयात. Microsoftमधलं सगळ्यात पहिली फाईल वापरली जाते ती Wordची फाईल डॉक्युमेंट्स क्रिएट करण्यासाठी वापरली जाते. जे काही आपले डॉक्युमेंटच्या फाईल असतील Wordमध्ये, तर त्या फाईलचं एक्सटेन्शन असणार आहे .docx. Wordच्या फाईलचं एक्सटेन्शन. Wordची फाईल डॉक्युमेंटसाठी वापरली जाते. पुढचं फाईल आहे ते म्हणजे Excelची फाईल. स्प्रेडशीट तयार करतो, वर्कबुक तयार करतो. वर्कबुक ही शीटनी बनलेली असते. तर वेगवेगळ्या प्रकारच्या शीट्स बनवायचे असेल तर एक्सेल वापरतो. तर एक्सेलच्या फाईलचं एक्सटेन्शन आहे .xlsx असं कोड आहे त्याचा, एक्सटेन्शन आहे फाईलचं. त्याच्यानंतर पॉवर पॉइंटच्या फाईलचं एक्सटेन्शन बघा, पॉवर पॉइंटची फाईल प्रेझेंटेशन क्रिएट करण्यासाठी असते. याचं एक्सटेन्शन .pptच. पहा, लक्षात ठेवायला फार सोपं आहे. Wordची फाईल कुठली असते? डॉक्युमेंटची. त्यामुळे डॉक्युमेंटचं शॉर्टकट .docx फक्त कोपऱ्यात एक्स लागलेलं आहे. आधीच्या सगळ्यात जुन्या व्हर्जनला .doc असंच व्हर्जन होतं. आता हे एक्स नवीन व्हर्जन्सपासून लागलेलं आहे. 2010 पासूनच्या व्हर्जनला हे एक्सटेन्शन लागलेले आहेत लास्टचं. त्याच्यानंतर एक्सेलच्या पण फाईलचं एक्सटेन्शन लक्षात ठेवा XLS. त्याचे शॉर्टकट्सच आहेत त्या एक्सटेन्शनमध्ये मुळात म्हणजे हे पहा PowerPoint PPTX. त्याच्यानंतर आपण जी PDFची फाईल असते ती पोर्टेबल फाईल असते लक्षात घ्या. आपण कुठलाही डेटा Word, Excel, PowerPointमध्ये असू दे, ते आपण एका PDF स्वरूपात पाठवतो. कारण का कधी-कधी काय होतं मराठी जर मॅटर असेल तर PDF ह्याच्यामध्ये जर पाठवलं तर ती मराठीची फाईल व्यवस्थित ओपन होते. हेच Wordची फाईल पाठवली आणि त्यांच्याकडे जर ते सॉफ्टवेअर नसेल मराठीचं किंवा तो फॉन्ट नसेल तर ती फाईल ओपन होत नाही किंवा असे वेगवेगळ्याच लँग्वेजमध्ये दिसते. मग ही PDF फाईल पोर्टेबल स्वरूपात आपण ही कुठेही ने-आण करू शकतो. एखाद्या पेन ड्राईव्हमध्ये घेऊ शकतो. एखाद्या ह्याच्यामध्ये सुद्धा पाठवू शकतो. तर
पीडीएफच्या फाईलचं एक्सटेन्शन आहे .pdf. पीडीएफच्या फाईलचं लाँग फॉर्म पण मी इथे सांगते, पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. ह्या पोर्टेबल फाईल असतात, पीडीएफच्या स्वरूपात असतात. त्यामुळं पीडीएफच्या फाईलचं एक्सटेन्शन .pdfच आहे. त्याच्यानंतर पुढची जी फाईल आहे ती नोटपॅडमध्ये, जी आपण नोटपॅडमध्ये नुसते नोट्स बनवायसाठीच ही फाईल वापरतो. त्याला टेक्स्ट फाईल सुद्धा असं म्हटलं जातं. ह्या फाईलचं एक्सटेन्शन आहे .txt. येथे लक्षात, ही फाईल ओन्ली नोट्स, त्याच्यामध्ये आपण काही पिक्चर इन्सर्ट करायला जात नाही किंवा काहीच करायला, नुसतं नोट्स बनवण्यासाठी. तर नोटपॅड फाईल असते. आपण जे स्टार्ट मेनूमधून नोटपॅड ओपन करतो, ती नोटपॅडची जी फाईल असते ती .txt नावाने सेव्ह होत असते. त्याच्यानंतर पुढच्या फाईलचं एक्सटेन्शन आपल्याला पाहायचंय ते म्हणजे इमेजच्या ज्या फाईल असतात, त्या इमेजच्या फाईल आपण फोटो क्रॉप करू दे किंवा एखाद्या कॅमेऱ्यातून फोटो काढू दे, तर त्या फाईल जेपीजी स्वरूपात असतात. तर तर त्याचं एक्सटेन्शन आहे .jpg किंवा .jpeg, अशा ह्या फाईल्स असतात. फोटोच्या ज्या फाईल्स असतील, इमेजच्या ज्या फाईल असतील. आणखीन इमेजच्या पण फाईल असतात त्या .png मध्ये सुद्धा असतात. पण पीएनजी फाईल ह्या ट्रान्सपरंट फाईल असतात. पाठीमागनं बॅकग्राऊंड वगैरे जे असतं ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असतं. म्हणून या फाईलला पीएनजी असं हे केलं जातं. त्याच्यानं त्या फाईलचं एक्सटेन्शन आहे .png. त्याच्यानंतर पुढची पण फाईल आहे ही इमेजचीच आहे. बिटमॅप फाईल असं म्हटलं जातं. म्हणूनच एक्सटेन्शन आहे .bmp. ज्या पेंटच्या फाईल असतात ते बीएमपीने सेव्ह होत असतात. .bmp. त्याच्यानंतर AVI फाईल असतात. त्या ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सुद्धा बघण्यासाठी वापरल्या जातात. तर .avi ऑडिओ आणि व्हिडिओ फाईलसाठी वापरल्या जातात. पण MP3 फाईल असतात त्या फक्त ऑडिओ ऐकण्यासाठी, म्हणजे म्युझिक फाईल्स बघण्यासाठी, ऐकण्यासाठी वापरल्या जातात. त्याचं एक्सटेन्शन आहे .mp3. त्याच्यानंतर पुढची फाईल आहे .mp4 आहे. ही व्हिडिओ फाईल बघण्यासाठी, ऑडिओसाठी MP3 वापरली जाते. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही हे करायचं असेल तर .mp3 वापरले जातात. आणि .avi सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आता पुढच्या फाईल आपण बघूयात ते म्हणजे रॅर आहे आणि त्याच्या पुढची आहे झिप. हे रॅर आणि झिप हे कॉम्प्रेस्ड फाईल्सचे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा प्रोग्राम्स आहेत. पण ह्याच्या फाईली .rar आणि .zip या एक्सटेन्शनने सेव्ह होतात. ज्या पण फाईलचं साईज कमी करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरला जातो, त्या ह्या रॅर आणि झिप आहेत. त्याचे एक्सटेन्शन .rar आणि .zip. त्याच्यानंतर पुढची फाईल आहे कोरल ड्रॉ, फोटोशॉप वगैरेच्या ज्या फाईल असतात त्यासुद्धा मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. कोरल ड्रॉची फाईल .cdr ह्या एक्सटेन्शनने सेव्ह होते. त्याच्यानंतर फोटोशॉपची जी फाईल असते ती .psd नावाने सेव्ह होते. चुकूनही फोटोशॉपची फाईल वर्डमध्ये ओपन होणार नाही किंवा एक्सेलची फाईल फोटोशॉपमध्ये ओपन होणार नाही किंवा अशा बऱ्याच ह्याच्या ज्या फाईल असतात ते बरोबर कॉम्प्युटर सुद्धा ओपन करतो आणि आपल्यालाही त्या एक्सटेन्शननुसार फाईलचा प्रकार समजतो.